आम्ही आलो पुण्याहून आणि पुण्याहून यायचं म्हणल्यावर लोकांना टाईम सांगताच येत नाही. बऱ्याचदा असं होतं की ट्रॅफिक असते आणि मी लय भंगार ड्रायव्हर आहे, त्याच्यामुळे मी गाडी दमादमाने चालवत असतो आणि त्यांनी लेट झाला. त्याच्यात फोन चालू होते आणि शेखर म्हणला होता, शेखरला म्हणलं होतं कार्यक्रमाला येणं होईल का नाही मला सांगता येत नाही, कारण की आम्ही द्विधा मनस्थितीत होतो गेल्या महिन्याभरापासून. आत्ता सरांनी उल्लेख केला मगाशी भाषणामध्ये, संजय राऊतांचं पुस्तक प्रकाशित केलं मी, नरकातला स्वर्ग, आणि गेल्या 1 महिन्याभरापासून आमचं त्याही पुस्तकाचं इंग्लिशमध्ये पुस्तक प्रकाशन दिल्लीत करायचं, त्याचा कार्यक्रम काही ठरत नव्हता आणि त्याची डेट ठरत नव्हती. ती डेट ठरणार होती अरविंद केजरीवाल, राहुल गांधी यांच्यानुसार ठरणार होती आणि ती डेट गेल्या आठवड्यात फायनल झाली आणि ती नेमकी 14 नाही म्हणून मला आनंद झाला. ती डेट 23 तारीख आहे पुढच्या आठवड्यातली. तर पुढच्या आठवड्यात तसाही दिल्लीत फार मोठा कार्यक्रम आहे आणि आत्ता मला मुंबईत जायचं होतं. सकाळी राऊतांचा काल रात्री फोन आला, अरे शरद म्हणले सकाळी लवकर आपल्याला जरा नियोजन करायचं दिल्लीचं. मी म्हणलं सर सकाळी एक कार्यक्रम म्हणलं कुणाच कार्यक्रम, म्हणलं पुस्तक प्रकाशन. अरे म्हणले जाऊ दे हे लय इम्पॉर्टंट आहे. अरे म्हणलं सर ते बी लय इम्पॉर्टंट आहे. म्हणले असं काय लिहिलंय त्या पोराने. म्हणलं काय लिहिलं सर, लिहिलं म्हणलं गावातलं राजकारण. ठीक आहे, मग तू जर खरंच जाणार असेल तर कार्यक्रमाचा मला फोटो बी पाहिजे. आत्ताच मला मेसेज आहे की कार्यक्रमात आहेस का, त्यांना बघायचे की खरंच कार्यक्रमात आहे, म्हणजे फोटो पाहिजे मला, म्हणजे ते पुस्तक वाचायला मला घेऊन ये. तर मी संध्याकाळी शेखर तुला त्यांच्यासोबतचा फोटो देणार आहे आणि राऊत तुला आणि बऱ्याच जणांनी माझं कौतुक केलं. मला असं जड झालं होतं ना, काय होतं कशामुळे माहिती का, एखाद्या माणसाला संपवायचं तसं लय कौतुक करा, ते ऑटोमॅटिक संपून जातं आणि जे नाही आलं पाण्यात ते आलं माझ्या खाण्यात. आणि आता बऱ्याचदा असं वाटतं की अरे लोक कौतुक करत ऐकून घ्यायचं. त्या मॅडमने एवढं कौतुक केलं आता भाषणात. आमचे गणेश आमचे मित्र आहेत, त्यांनी कौतुक केलं, शेखरही कौतुक केलं. म्हणून अशी भीती वाटायला लागली मला, लय कार्यक्रमात जायचं नाही. पण एक की लेखन झालं लिहिलं तर लोक त्याचं कौतुक करतील, हे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं यश. नाहीतर कुणाचं कौतुक होतं, नॉर्मली नेत्यांचं कौतुक होतं, खेळाचं कौतुक होतं, असं आमच्या मराठवाड्यात. आणि वाचन तर नाही की प्रॉपर बीडचा आहे. बीडचा मला बोलू नका, आमची एवढे माणसं चांगली आहेत. पण काय पण बीडमध्ये असतात माझे काय मी पाहिजे माणसं आणि माझ्या आजूबाजूला तुझं तुझ्या आजूबाजूला यायचं, कारण मला म्हणते बीडचा बाजू पटायला. आम्ही सगळ्यांना मध्यगिरीत काय केलं, बरे बाबा पिढीत काय केलं, यांनी भाऊकी सगळ्यात जास्त ऍक्शन मध्ये आली. यांनी सांगितलं त्याला आपलं खपत नाही आणि असं सगळेच म्हणते नेमकं कुणाच कुणाला खपत नाही काय मॅडम. तर आमच्याकडे ते भावकीन गावकीचा जो वाद आहे ना, तो मला असं वाटतं की आमच्या बापाच्या पिढीने, म्हणजे ज्यांचा जन्म 1965 ते 80 मध्ये झाला ते, या लोकांनी ज्यांचा 65च्या आधी झाला का आमच्या आधी, त्यांनी स्वातंत्र्य पाहिलेलं, त्यांनी गरिबी पाहिलेली, त्यांनी दुष्काळ पाहिलेला. मी माझ्या आजाला म्हणायचो, आजा दादा म्हणायचं आपल्याकडं लोकांकडं निजामाला लढले, ताम्रपट येतं स्वातंत्र्य लढ्यात, आपलं काही योगदान आहे का नाही भाषणात सांगायला तरी. लोक ना आमच्या आजा तिकडं लढला असं कोणाच ऐकलं का आपल्या वाटायचं, आपलं काही तर असं म्हणले आपलं आहे ना, म्हणले योगदान. म्हणलं काय योगदान आहे, मी म्हणलं एखाद्या भाषणात सांगायला ना. ते म्हणलं आपलं योगदान, म्हणले मी लढ्यात भाग घेतलाय. म्हणलं कधी घेतलाय, म्हणले नगर जेलला जेव्हा होते ना गांधी, तेव्हा आम्ही नगरला जाऊन आलोत म्हणले निसता. म्हणजे योगदान काय, फक्त जाऊन आलेत. यांनी केव्हा इंग्रज पाहिलं नाही, यांनी काहीच पाहिलं नाही. आणि मग हे पण मी म्हणलं ह्यांनी काहीच पाहिलं नाही, पण ह्यांनी कोणी सुसाईड केली नाही. शेतकरी आता इतकी आत्महत्या करतायत महाराष्ट्रात, त्याच्यात यांनी आत्महत्या कोणीच केली नाही. मी म्हणलं गणित काय, का सुसाईड केलं नाही. 72चा दुष्काळ पडला आमच्याकडं, बरेचसे लोक